एक ब्रेकिंग न्यूज विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करेन बाळासाहेब थोरातांनी हे म्हटलेलं आहे। विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा झाली नाही असंही थोरात म्हणाले। सांगली ठाकरेंना गेल्यामुळे कदम नाराज असल्याची सध्या चर्चा रंगलेली आहे। त्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी मी विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करेन असं म्हटलंय। नाराज आहेत नाही काय आता विश्वजित कदम नाराज आहेत मला माहित नाही अद्याप चर्चा होईल माझी त्यांची त्यांच्यासोबत काय बोलणं वगैरे झालं काय आधी नाही झालं नमस्ते नाराज आहेत नाही काय आता विश्वजित कदम नाराज आहेत मला माहित नाही अद्याप चर्चा होईल माझी त्यांची त्यांच्यासोबत काय बोलणं वगैरे झालं काय आधी नाही झालं नमस्ते तर या संदर्भात नाना पटोले यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। आम्ही नाराज असल्याची समजूत काढू असं नाना पटोले म्हणाले। हायकमांडचा आदेश कार्यकर्ते मान्य करतील असंही नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। सांगलीच्या प्रश्नावरून नाना पटोले यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे। आम्ही सगळ्यांना समजून सांगू हायकमांडचा आदेश सगळे कार्यकर्ते मान्य करतात। आम्ही सगळ्यांना समजून सांगू हायकमांडचा आदेश सगळे कार्यकर्ते मान्य करतात। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। महाविकास आघाडीमध्ये कुणीही नाराज नाही। सांगलीमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये ऑल वेल असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। आताची एक महत्त्वाची बातमी महाविकास आघाडीमध्ये कुणीही नाराज नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। सांगलीमधल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याचंही संजय राऊतांनी म्हटलंय। त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये ऑल वेल असल्याचं संजय राऊत म्हणाले। तर महाविकास आघाडीमध्ये ऑल वेल असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर सांगलीमधल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचं सुद्धा राऊतांनी सांगितलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही तर ऑल वेल असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहे। तर दुसरीकडे सांगलीच्या मुद्द्यावरून विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी हे मोठं विधान केलेलं आहे। काँग्रेसमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे आणि कुठेही नाराजी नसल्याचं त्यांनी सांगितलंय। कांग्रेस के पदाधिकारी नाराज है, कोई नाराजगी नहीं है, सब ऑल वेल ऑल बेल। कोई नाराजगी नहीं है, सब ऑल वेल ऑल बेल। तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेवर टीका केलेली आहे। महाविकास आघाडीची दिशाहीन आणि पोकळ पत्रकार परिषद असं म्हणत भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी टीका केली। बालिशपणाची वक्तव्य पत्रकार परिषदेमध्ये दिसली असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात कमी पडले नाहीत असाही घणाघात उद्धव ठाकरे यांच्यावर प्रवीण दरेकरांनी केलेला आहे। महाविकास आघाडीची अत्यंत नीरस दिशाहीन पोकळ अशा प्रकारची पत्रकार परिषद झाली। नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे साहेब टोमणे मारण्यामध्ये कमी पडले नाहीत। भेकड बाकड हेकड अत्यंत बालिशपणाचे अशा प्रकारचे विचार वक्तव्य या पत्रकार परिषदेत दिसली।